मिरुशी रायमल जालना जिल्ह्यातून. तर आपण आलो आहोत इथं कौसार सरच्या यांच्या बागेमध्ये. तर आपल्याला इथली ती पूर्ण ट्रीटमेंटची माहिती देतील आपल्या प्रोडक्टबद्दल. बोला कौसार. 3 वर्ष झाले ही बायोरिच अल्ट्राची वापरतो आम्ही. झाडं एकदम पिवळसर पान होते याच्या आधी, बारीक होते, आता पानं रुंद झाले. कलर एकदम चांगली क्वालिटी, पिवळा नाही, झाडाला डिंक पण येत नाही. बोर्ड पेस्ट वगैरे काही लावायची आवश्यकता नाही. आणि आपण किती वर्षापासून यूज करतो ते प्रोडक्ट? 3 वर्ष झाली. प्रोडक्टचं नाव आहे बायोरिच आणि एक अल्ट्रासी. हे ते कंप्लीट नाही का 3 वर्षापासून यूज करतात. तर यांची पहिली अवस्था होती पूर्ण बाग हा गळ झालेला होता, उठून चालला होता, पिवळसर झालेला होता, डिंक येत होता, परत त्याला नाही का खोड कीड वगैरे सगळं म्हणजे त्याला रोग होते त्याला. तर त्यांनी पूर्ण कव्हर केले. तर ते सांगतील की ते कसं कसं यूज करतात वगैरे आणि कसं त्यांनी नाही की त्याचे फायदे त्यांना मिळाले त्यातून, हे ते सगळं सांगतात. आणि हे आपण प्रोडक्ट बनवलेलं असतं, औषध स्लरी आहे, ते आपण ह्या प्रकारे बनवतो आपण. 10 किलो शेणाचं गाठोडं, गूळ, गोमतीर आणि 250 ग्रॅम बायोरिच, हे असे 2 बॅरे आहेत 200 झाडासाठी. हे ह्या पंपाद्वारे जाते ड्रिपनं, आणि स्प्रे पण घेतो. स्प्रे गेल्यानंतर या असा डिक निघून पडतो. इकडे हा बघा, हा इथं डिग होता, डिग निघून पडला. आता हा पण बघा आहे का, असा डिग पूर्ण प्रकारे गळून पडतो, डिंक राहतच नाही. हां, आता 3 वर्ष झाले याला पेस्ट वगैरे पण काही लावलेलं नाही. 3 वर्ष झाले. म्हणजे जे आपण बायोरिचचे त्याला स्प्रे घेतो त्याने डिंकही नष्ट होतो, मिलीबग नष्ट होतो, तुमची काळी वगैरे उठून जाणारे झाड वगैरे आपले हे रिटर्न येणार सगळे. गळ पण 2 बॅग गळ निघले 200 झाडामध्ये फक्त. गळ आंबे मालाचे 200 बॅग निघले, 2 बॅग निघले फक्त. गळ नाहीच्या प्रमाणातच आहे. आपलं एक झाड आहे ते आपण बघूया त्याची अवस्था काय होती आणि ते सध्या काय आहे. हा झाड बघा, पूर्ण गेलेला होता. याला नवीन आलं, इथून साल आली नवीन, दोन्हीकडून पण. याला 40 किलो माल निघलाय. आता कमीत कमी 60 ते 70 किलो माल आहे वरती याला, पूर्ण झाडात. हा गुंडीवर आहे. हा गुंडीवर आहे. हे बघ त्या साईड. हा बघा, 70 ते 80 किलो माल आहे याच्यावरती अवेलेबल सध्या. हे पूर्ण बगीच्यामध्ये हा सर्वात जास्त झाड गेलेलं होतं. याला जर धरून हलवलं तरी तुटाची क्षमता होती याच्यात. फक्त एवढी एक फांदी हिरवी होती याची, पूर्ण झाड वाळलेलं होतं. ते बायोरिचमुळे हा व्यवस्थित झालं, खूप चांगला रिझल्ट आला आणि येतच राहील. यातून तुम्हाला एक शिकायला मिळालंय, अनुभव मिळाला तुम्हाला. परत तुम्ही यातून नाही काही असं तुम्हाला की तुम्ही खुश झाला यामध्ये? हो, खूप खुश झालो सर. ज्या टायमिंगला तुमचा बाग हा पूर्ण नाही का म्हणजे औषध होता बाहेर निघण्याचा, त्या टायमाला तुम्ही खचले होते. पण नंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही याच्यावर झुंज दिली यासोबत, तुम्ही यासोबत म्हणजे तुम्ही रोगाला नष्ट केलं, तर तेव्हा तुम्हाला याबद्दल नाही का बरं वाटलं? खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. तिकडे कांद्याला पण आपण यूज केलेलं आहे. 4 ते 5 वेळेस बायोरिच आणि अल्ट्रासी सोडले आम्ही. याची बियाची फुगवणशक्ती वाढली, जाडी वाढली आणि वजन पण थोडंसं व्यवस्थित वाटतं. वजनाला पण व्यवस्थित वाटतं थोडं. रायमल सरांनी ज्याप्रमाणे ट्रीटमेंट सांगितलं होतं कांद्याचं, त्याप्रमाणे कांद्याचं आम्ही केलंय, रिझल्ट वाटलाय. हा स्टंप पिवळा राहत होता अगोदर, हा परिपूर्ण हिरवा दिसतोय आता. पूर्ण पिवळा राहत होता ह्या टाईपमध्ये. अगोदर असा होता, बॅरियर सोडण्या अगोदर पिवळा, आता पूर्ण हिरवा झाला. हा स्टंप हिरवा राहणं पण खूप गरजेचं आहे. रायमल सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच ट्रीटमेंट केलं याचं, व्यवस्थित रिझल्ट आला. आम्हाला वाटलं कांद्याला जमतं की नाही जमतं काही की अगोदर, नाही. छान रिझल्ट आला. जे प्रोडक्ट आहे ना, हे सर्व पिकांना चालण्यासारखं आहे. तुमचे बटाटा असो किंवा काही असो, तुमचे फळ असो किंवा पालेभाज्या असो, सर्वांना चालणारे प्रोडक्ट आहे. त्यांचा रोग असो किंवा त्यांचं पोषण असो, सर्व पिकांना हे चालणार आहे. धन्यवाद सर, खूप चांगलं.